हॅलो एव्हरीवन, वाजले आहेत दुपारचे 4. स्कूलमधनं आलेलं रुटीन तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर 2 वाजता आल्यावर मी त्यांना थोडीशी झोपी लावते. आता वाजले आहेत 4. उठल्यानंतर मी त्यांचा स्टडी कशा प्रकारे घेते ते पहा. बघा, उठले की ते फ्रेश असतात. उठलं की ते काही म्हणत नाहीत, मम्मा स्टडी घे. लगेच त्यांनी त्यांचा स्टडी टेबल काढला, त्यांना बुक काढून दिल्या. त्यानंतर पेन्सिल रबर दिलं आणि काय स्टडी आहे तो मी त्यांना समजून सांगितलं आणि ते पहा कशा प्रकारे स्टडी करतात ते पण बघा तुम्ही. One, two, three, four, five, six. हे बघा, लहान आहे त्याच्यामुळे जे काही ते त्यांना स्कूलमधून स्टडी देतात तो म्हणत म्हणत त्यांच्याकडनं करून घ्या. म्हणजे स्कूलमध्ये जे झाले ते रिपीट होत राहतं घरी पण. त्यानंतर ते दोघं एकमेकांसोबत काहीतरी शेअरिंग चालू होतं, बोलत होते. तोपर्यंत मी त्यांना खायला रेडी करत होते डाळिंब. स्टडी झाल्यानंतर त्यांनी बॅग पॅक केल्या आणि त्यानंतर मी त्यांना थोडंसं डाळिंब खायला दिलं. अशा प्रकारे तुम्ही यांचा स्टडी घेत चला. या एजची मुलं असतील तर तुम्ही त्यांना मारून ओरडून असा स्टडी घेऊ नका, कारण मग ते आवडीने करत नाहीत आणि मग त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात पण राहत नाही. अशा प्रकारे तुम्ही पण स्टडी घेऊन बघा. तुम्हाला नक्की समजेल की मुलांवर किती इफेक्ट होतोय. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. बाय.